नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में पेपर लीक मामलों को लेकर एनसीपी शरद पवार गुट के जिलाध्यक्ष मनोज प्रधान ने राज्य सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि लगातार पेपर लीक की घटनाएं सरकार की विफलता हैं और मुख्यमंत्री को आत्मचिंतन करना चाहिए। वहीं नगर सेविका मनीषा भगत ने मुंब्रा की पानी समस्या दूर करने के लिए 25 एकड़ सरकारी जमीन पर 4 बड़ी पानी की टंकियां बनाने की मांग की है। मनीषा भगत का कहना है कि अगर इस परियोजना को मंजूरी मिलती है तो मुंब्रा की पानी की समस्या हमेशा के लिए खत्म हो सकती है। फिलहाल इस मुद्दे को लेकर स्थानीय राजनीति गर्मा गई है। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। धक्कादायक प्रकार या देशामध्ये घडला। पहिल्यांदा नीट या परीक्षेचा पुनर्एक्झाम होणार असं काल एनटीएने सांगितलं। 22,70,741 लोकांनी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि खऱ्या अर्थाने जे इमोशनल स्ट्रेस काल त्यांना झाला, एकदा परीक्षा झाली की ते पुस्तकं बाजूला पडतात आणि 2-3 वर्षाची मेहनत कुठेतरी संपते असा एक विश्वास लोकांच्या मनात येतो। त्याला धक्का देण्याचं काम काल झालं। पालक आणि विद्यार्थी इमोशनल स्ट्रेस खाली जात आहेत। आता पुन्हा एकदा परीक्षा कशी द्यायची, कधी द्यायची, हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत। ही सोपी गोष्ट नाहीये। म्हणजे 5,541 सेंटर्स मध्ये 141 सिटीज मध्ये आणि भारताच्या बाहेर 11 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली। जर एनटीएला ही परीक्षा प्रॉपरली घेता येत नसतील आणि 2012 नंतर जर त्यांनी ते सेंट्रलाइज केलेलं असेल तर राष्ट्रवादीची मागणी आहे की पुन्हा एकदा पहिल्यासारखं राज्यस्तरीय एक्झाम घ्यावी आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राची नीट घ्यावी, राजस्थानने राजस्थानची नीट घ्यावी, अशा प्रकारे डिसेंट्रलाइज करा। दुसरं, या महाराष्ट्रात नोव्हेंबर नंतर आता 5व्यांदा पेपर फुटलेले आहेत, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे। माझं मुख्यमंत्र्यांना एक मी छोटा माणूस त्यांना विचारायला, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की ते जेव्हा अपोजिशन मध्ये होते आणि अशा प्रकारचं काही झालं असतं तर त्यांनी काय मागणी केली असती, हा विचार करून त्यांनी पुढची पावलं घ्यावी। त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांचं टिकवावं, पण होम मिनिस्ट्री कोणाला तरी दुसऱ्याला द्यावी, जेणेकरून न्याय व्यवस्थेवर कोणाचं तरी लक्ष प्रामुख्याने ठेवलं। हे आतापर्यंत वेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होतं। नाशिक आता तुम्ही गेले 60 महिने बघितलं, तपोवनवरनं सुरुवात केली, गोंदू बाबांवरनं गेली, टीसीएसचा विषय आला, मध्ये का चांगल्या पंचतारांकित हॉटेल मधल्या क्लिप्सचा आला आणि आता शेवटचं म्हणजे पेपर फुटीचा आहे। नाशिकवर लक्ष द्यायला पाहिजे। पालकमंत्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत, त्यांना बाजूला करून कोणाला तरी द्यायला पाहिजे। जसं बीड मध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा पालकमंत्री बदलले गेले आणि अजित पवारांसारखा गंभीर असं नेतृत्व परत पालकमंत्री म्हणून लाभलं, तसं महाजन साहेबांना बाजूला करून कोणतरी स्ट्रॉंग पालकमंत्री नाशिकला द्यायला पाहिजे आणि सगळ्या न्याय आणि व्यवस्थेकडे लक्ष द्यावं। पत्र पाठवलं की रेती बंदरमध्ये जसं आज बालपूर पासून जसं बघायला गेलं तर आपलं घोड बंदर पासूनच गायमुख पासूनच तो दिव्यापर्यंत जे काही खाडी किनाऱ्याचा भाग आहे, ती जी जागा आहे ती